जी शंका आली शंकेचं निवारण करायचं. तेव्हा या तरंगाचा विषय द्वैतमत प्रमाण का अद्वैतमत प्रमाण. विषय या ग्रंथाचा आपल्या तरंगाचा. चौथ्या तरंगामध्ये सांगितलं होतं आत्माचा आनंद स्वरूप आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही आणि जीवन असून ब्रह्मरूप आहे. याचं वर्णन करणारा चौथा तरंग. आता पाचवा तरंग. याच्या अद्वैत मत प्रमाण का अद्वैत प्रमाण. अद्वैताचं प्रमाण आहे असं मानलं तर द्वैताची संगती कशी चांगला विषय याच्यात आहे. तेव्हा ब्रह्म हे कसं आहे त्याचं ज्ञानाचा भागत असत. ज्ञानात नसेल तर क्रिया होऊ शकत नाही. ज्ञानाचा भाग नाही तर बाईला ज्ञान आहे फक्त तात्पुरतं. एक बाई पुस्तकावरून चहा असं करायचा तसं करायचा पाव तशी टाकायची बऱ्याच दिला जाईल. पण ते काय झालं शेगडी पेटवली. आता चहा करायचा आहे शेगडीवर पालथ का भांडे ठेवला. आता सरळ ठेवा लागते का पालथ. तिला विचारलं म्हणलं पालथ काय ठेवलं म्हणलं पुस्तकात लिहिलेलं आहे. माणसाला काय असं लागते ज्ञानाचा. मला सृष्टीच्या विषयी तत्वनिर्णय चांगला याला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी बदल मामासाहेब वरचे लोक असतात ना चांगली गोष्ट आहे. आपल्या आळंदीला वेदांताचे पाठ चालतात. दुसरीकडे पाठ एवढी मोठी काशी आहे पण तिथं सुद्धा आता अलीकडे पाठ चालत नाही. फार ऋषिकेशला आपले पोरं फक्त गेले ती तेवढे करतात. तेव्हा तत्व विचार असं म्हणत असतात. तेव्हा एक ब्रह्माच तत्व आहे. ते असंग स्वरूपाचं आहे, निर्विकार आहे, अद्वैत स्वरूपाचं आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे. त्याच्यावर शंका केली अद्वैत पदार्थ आहे. कोणती शंका केली म्हणलं तुमच्या चौथ्या तरंगामध्ये तत्वदृष्टीला ब्रह्म साक्षात्कार झाला. गुरुने उच्चारलेल्या महावाक्याच्या द्वारा त्याला ब्रह्म साक्षात. गुरु एक वेद दोन आणि त्याला साक्षात्कार झाला तो अद्वैत सिद्ध झाला का अद्वैत सिद्ध झाला. द्वैत बरं द्वैत आपण जर मिथ्याकारी आहे अविद्याकारी आहे असं जर म्हणलं द्वैताचा निराश होतो. मिथ्या गुरुच्या योगाने सत्य संसाराची निवृत्ती कशी नाही का. मग द्वैतमत प्रमाण की अद्वैतमत प्रमाण इथून तरंगाला सुरुवात आहे. अद्वैतच मत प्रमाणच म्हटल्यानंतर कोण दर्शनकार लोक मग रामानुज मध्व निंबार्क पल्लव हे सगळे द्वैती लोक आहेत. आणि शंकराचार्य मात्र अद्वैती होईल. शंकराचार्याचंच मत प्रमाण का भगवान शंकराने शंकराचार्याच्या रूपाने अवतार धारण केला आहे. म्हणलं ते शंकराच्या रूपाने अवतार धारण करतील. गंगेमधून बद्रीनारायणाची मूर्ती काढून स्थापना करतील आणि द्वैताचं मत खंडन करून अद्वैताचा प्रचार करतील. म्हणून शंकराचार्याचंच मत प्रमाण आहे. त्याच्यावर तर टीका असते तेव्हा सांगितलं तुम्हाला. आता श्री गुरु जर मिथ्या ठरले तुम्हाला 2-3 किंवा द्वैत मध्ये वेदाला सुद्धा मान्य नाही. व्यवहारामध्ये सुद्धा वैदिक खबर नाही. आणि द्वैती मतामुळे जाऊ द्या हे दुःखाला कारण आहे. तुमच्या तिसऱ्या तरंगात सांगितलं की 5 प्रकारचे वेद आहे. ते वेद सुखाला कारण होत आहे का दुःखाला नाही का. भावाभावामध्ये हिची वाटे कशामुळे होते द्वैताला आहे का. हिंदुस्थान पाकिस्तान मध्ये वाटाघाटी का होती द्वैत आहे की. त्यांचा धर्म वेगळा आणि आपला धर्म वेगळा. मग त्यांनी स्वतंत्र राष्ट्र मागितला. म्हणलं आमचा धर्म वेगळा आहे.
तुम्ही गायीची पूजा करता, आम्ही गायीचं मांस खातो, जमेल का मग एका ठिकाणी? एक नास्तिकवाद आणि दुसरा कोणता वास्तविकवाद. मग त्यांच्या धर्मकर्त्यामध्ये त्यांना काही त्याच्यात मांस खाल्ल्यानंतर पाप होते, हे कुठाही त्यांच्या याच्यामध्ये आवडीने खातात, ते काय खातात, कोणाच्या दिवशी खातात, सणाच्या आपल्याला मासाची काय चिवळच आहे. ते दुसऱ्या धर्मात जर आपण जन्माला गेलो सुद्धा आवडी नरदेव प्राप्ती जाऊ दे, कशा करता येतात द्वैती दुःखाला कारणीभूत आहे. आता श्रुतीला सुद्धा ते मान्य नाही. पर्याय याच्या द्वैताची नुसती शंका आली, भरचूची गोष्ट सांगितली की तुम्हाला होऊन गेलं की भरचू द्या. पुन्हा आणखी दुसरी शंका, जगात नाही का आत्मव्यतिरिक्त जर सर्वच मिथ्या आहेत, त्याच्यात दोन सत्य पाडण्याचं कारण काय? काहीचा आत्मज्ञाना वाचून आणि निराश होतो, काहीचा आपल्या अज्ञानाने निराश होतो. अशा दोन सत्ता ठेवण्याचं कारण काय? सगळ्या जगात जर मिथ्या आहे तर काहीचा नाश बाध कशाने होतो? म्हणलं तर ज्ञानी होतं, आणि काहीचा ब्रह्मज्ञाना वाचून होतं. उदाहरणार्थ दोरीवर ते सर्प बसला, सर्पाचा नाश कशाने होतो? नाही सांगता येत. पण दोरीचं ज्ञान झालं तर सर्पाचा काय होतं? ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे का ब्रह्मज्ञाना वाचून होतं? आणि दोरीचा नाश त्याला ब्रह्मज्ञान वाचन आहे, कारण दोरी ईश्वरसृष्ट पदार्थ आहे, आणि लोक सर्वनिष्ठ जो आपल्याला कल्पित आहे, मनोमय व्यापाराचा सुख आहे. म्हणून ब्रह्मज्ञाना वाचून सर्पाची निवृत्ती होते, आणि ईश्वरसृष्ट पदार्थाची निवृत्ती ही ब्रह्मज्ञानाने होते. तुम्हाला गेला की चौथ्या तरंगामध्ये एवढा ब्रह्मज्ञान झालं की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. गेला चौथ्या तरंगामध्ये. तेव्हा शंका आहे, शंकेचं उत्तर झालं होतं बाबाचा. शिष्य, सत्तावीर लक्षात आल्यामुळे मृग जलाच्या दृष्टांतात काय दोष होता हे समजले, परंतु दुसरी शंका अशी येते की ब्रह्माहून सर्व पदार्थ मिथ्या असतात, त्या मिथ्या पदार्थात काहींचा ब्रह्मज्ञानानेच बाध व्हावा आणि काहींचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध व्हावा, असा भेद का असावा ते समजत नाही. शिष्याची शंका आहे नाही का, ब्रह्मा व्यतिरिक्त संपूर्ण जगत सत्य आहे का मिथ्या आहे? जगत सत्य आहे का मिथ्या आहे? मग मिथ्या पदार्थामध्ये दोन सत्ता का? असा प्रश्न. काहीचा ब्रह्मज्ञानाने बाध होतो, काहीचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो. दोरीवर बसलेला सर्प, त्याला का ब्रह्मज्ञान पाहिजे का? दोरीचं ज्ञान झालं, सर्पाचा काय होतं? बाध होता. दोरीचं मात्र ब्रह्मज्ञानाने बाध होता. असा भेद का? अशी शिष्याची शंका. त्याचं उत्तर पुढे. मिथ्या पदार्थात दोन सत्ता मांडण्याचे कारण. श्री गुरु, आमच्या दृष्टीने सर्व पदार्थ रज्जू सर्पाप्रमाणेच मिथ्याच आहेत, त्यात भेद मुळीच नाही. मुमुक्षूच्या दृष्टीने त्या मिथ्या पदार्थात भेद स्वीकारलेला आहेच. तो भेद क्षणमात्र आम्ही स्वीकारून आता असा नियम केला की ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होते ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होते. ज्याच्या अज्ञानामुळे येतं त्याच्या ज्ञानाने, दोरीच्या ज्ञानाने सर्व वाचतं, दोरीच्या ज्ञानाने निवृत्त होतं. ब्रह्माच्या ज्ञानाने आपल्याला जगात असते, ब्रह्माच्या ज्ञानाने जगताचा निराश होता. सिद्धांत कोणता? जे ज्याच्या ज्ञानाने येते ते त्याच्या ज्ञानाने काय होत असते? जात असते. हा सिद्धांत.
शंका आहे. सगळ्यात जगात जर मिथ्या आहे त्याच्यात दोन सत्ता मानण्याचं कारण काय? त्याच्याकरता एक ब्रह्मज्ञानाने बाद होतो, एक ब्रह्मज्ञाना वाचून दात होतो म्हणून सत्ता दोन मानलेले आहे. एक प्रातिभाषिक आणि व्यवहारिक. पुढे जसे शुक्तीच्या अज्ञानाने रजत उत्पन्न होते आणि तिच्याच ज्ञानाने ती निवृत्त होते, तसेच ब्रह्माच्या अज्ञानाने अहंकारादी जगत उत्पन्न होते आणि ब्रह्मज्ञानानेच ते निवृत्त होते. जे ज्याच्या अज्ञानाने येते तेच त्याच्या ज्ञानाने काय होत असते? निवृत्त होत असते. ब्रह्माच्या अज्ञानामुळे जगत भासते. ब्रह्माचं ज्ञान झालं की जगताचा निराश होत असतो. आपल्या ह्याच्यामध्ये नाही का, जागृतीच्या अज्ञानामुळे माणसाला स्वप्न भासते आणि जागा झाला म्हणजे स्वप्नातले पदार्थ काय होतात? संपून झाले. एखाद्या माणसाला स्वप्नामध्ये काय लागला? वाघ लागला. वाघ कोणत्या सत्तेतला आहे? म्हणतो वाघ वाघ. माझा त्या वाघाला मारायचं असलं तर काठी द्यायची का? मग काय करायचं? जागा करायचं का? त्याच्या वाघ कशामुळे दिसला? ब्रह्माचं अज्ञान. स्वप्न पडलं. म्हणजे ज्याच्या अज्ञानाने येते ते त्याच्या ज्ञानाने जाते, हा सिद्धांत. पुढे वाचा. या नियमाने रज्जू सर्पाची प्रातिभासिक सत्ता व ईश्वर सृष्ट पदार्थांची व्यावहारिक सत्ता असा भेद केला आहे. बरोबर. ईश्वर सृष्ट पदार्थाचे ईश्वराने निर्माण केले, त्याची व्यावहारिक सत्ता, आणि आपल्या कल्पनेने जे निर्माण केलेले पदार्थ असते त्याची प्रातिभासिक सत्ता आहे. दोरीवरचा सर्व अंड्यातला आहे का तो? वारुळातला आहे का तो? आपल्या कल्पनेतला आहे. आणि त्याची निवृत्ती व्हायच्या नंतर काठी घेऊन मारायचं लागते की जागा झाला की संपला. मग तसंच आहे. एकदा म्हणजे आत्मजागृती प्राप्त झाली म्हणजे जगताचा निराश होत असतो आणि ती जागृती संताकडून होत असते. पुढे जगद उत्पत्तीच्या क्रमाविषयी प्रश्न व उत्तर. शिष्य द्वैत कसं निर्माण होतं त्याच्यामध्ये वेदाचा विचार सांगतात. या वेदाला काय? वेद हे सर्व ज्ञानाचं मूळ आहे. सर्व ज्ञान समुद्रामध्ये असं पाणी असेल, सगळ्या पाण्याचा साठा कोणा ठिकाणी असतो? आपली कुबेर गंगा काका उजनीचं धरण आहे का? मग समुद्र आहे. सगळ्या पाण्याचा साठा कोण? समुद्र. तो कधी हे होत नाही. सगळ्या प्रकाशाचा राजा कोण आहे? सूर्य आहे. एका दिव्याचा प्रकाश आहे का? तसं सगळ्या ज्ञानाचा राजा कोण आहे? वेद म्हणतात. वेदामध्ये असं काय आहे की काही नाही. तो वेद असतो त्याचे 4 प्रकार केले. अथर्व वेद तुमच्या पंचदशीमध्ये त्याचा विचार जास्त केलेला आहे. त्याच्याकरता एक प्रकरण खर्ची घातलंय. तेव्हा असा जो असलेला वेद आपल्या प्रार्थनेमध्ये यम ब्रह्मावरून इंद्र रुद्र सुनवंत देवी असे वेद सांग कर्मोपनिषदे. मग सगळ्या वेदा ज्ञानाचा साधा कोण आहे? वेद आहे. पुढे वाचा. शिष्य महाराज, ब्रह्माच्या अज्ञानापासून जगत उत्पन्न होते. त्या जगताच्या उत्पत्तीचा क्रम ऐकावा अशी इच्छा आहे. श्री गुरु, खरोखर जगाच्या उत्पत्तीचा क्रम मुळीच नाही, कारण 4थ्या तरंगात प्रथम अजातवाद सांगितला आहेच. म्हणून जगाचे क्रमाचा विचार करणे म्हणजे मृग जलात वस्त्र भिजवून पिळण्याचा प्रयत्न करण्यासारखेच आहे. आता वेदांमध्ये निरनिराळ्या रीतीने जगत उत्पत्ती सांगितली आहे ती अशी. छांदोग्यात सद्रूप परमात्म्यापासून अग्नी जल. थांबा. एक वाक्यातून आहे वेदाची. वेदाने आणखी जगात उत्पत्तीचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये एक वाक्यातून आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये 3च भूतापासून जगत निर्माण होत. भूत कोणती घ्यायची? मसनातली का? मग कोणती घ्यायची? पृथ्वी हा पाणी. छांदोग्य उपनिषदामध्ये 3 भूतापासून होते. पुढे कोणता उपनिषद आहे? तैत्तिरीय. ऐतिरेय उपनिषदामध्ये 5 भूतापासून आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. आणि पुढचा आहे काहीतरी. पुढचा कोणता आहे? ऐत्तिरीय. तैत्तिरीय उपनिषदामध्ये
बरं का, भूता वाचून जगत निर्माण होते. असं आता एक वाक्यात आली की प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न झालं. एक म्हणतो 3 भूतापासून, एक म्हणतो 5 भूतापासून, एक म्हणतो भूत वाचून उत्पन्न होते. एक वाक्यात सत्य पदार्थाचं वर्णन कोणाकडून बघा. कोणत्याही माणसाने साखर खाल्ली तर कशी लागते ती, गोडच लागते. काय कोणी खाऊ दे करतो, कोणत्याही पंथाचा असो कसं आहे असं, सत्य पदार्थाचं वर्णन इथून ते एकच असते आणि मिथ्या पदार्थाचं वर्णन असतं ते भिन्न भिन्न स्वरूपाने आलं. ज्याला जेवढ्या अंगाचं ज्ञान होतं तेवढंच तुला अंग. आंधळा माणूस व्यक्तीचं वर्णन करायला लागला तर यथार्थ होईल का नाही यथार्थ होईल. त्याप्रमाणे सत्य जर आणखी जगत असतं तर एकच वाक्य राहायचं. परस्पर मत भिन्न असण्याचं काम नसतं. एक म्हणतो 3 भूतापासून, एक म्हणतो 5 भूतापासून, आणि एक म्हणतो भूताची आवश्यकता नाही. म्हणून यावर काय सिद्ध होते, जगतामध्ये एक वाक्य तर आहे. म्हणून जगत सत्य असून काय मिथ्य आहे. छांदोग्यात सद्रूप परमात्म्यापासून अग्नी, जल आणि पृथ्वी असा 3च भूतांचा क्रम सांगून त्यापासून सर्व जगत झाले. मग 3च भूतापासून काय झालेले आहे, एक वाक्यता आहे का? मग सत्य पदार्थ असतात तर एक वाक्यता राहिली असते. ज्या अर्थी त्याच्यामध्ये एक वाक्यता नाही त्या अर्थी जगत सत्य नसून काय मिथ्य आहे. आपल्याला अद्वैत सिद्ध करून दाखवायचं आहे ना. पुढे वाचा. तैत्तिरीय उपनिषदांमध्ये आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी अशा क्रमाने 5 भूतांची उत्पत्ती सांगून त्यापासून जगत झाले. हे बघा, पंचदशीमध्ये दुसऱ्या प्रकरणात सुंदर विषय आहे. त्या मायेचं पहिलं कार्य आकाश आहे. आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून आप आणि आपापासून पुढे पृथ्वी असा क्रम दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे पहिलं मायेचं कार्य कोणताही आकाश आहे. आकाश हे सर्वात प्रवासावे वायूने पावके 10 वर्षावे जळी पर्वती वैसका पृथ्वीमध्ये व्हावे अज्ञावाने म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या चालविल्या प्राण आली त्या. मग म्या चालविल्या वेद बोले. वेदामध्ये ज्ञान आहे. परमात्म्याने वेदाला ज्ञान दिले. त्या भागवतामध्ये आहे ना, जे कृष्णाची आहे यशोदा म्हणतात ते करडे आता तो मोठा झालेला आहे. सोऱ्या करणं सोडून नाही आता. शाळा वेळा शिक्की काय ते अक्कल आली पाहिजे नाही का. म्हणलं असं जर खोड्या करत बसला तर काही नाही. आपलं पाणी वाहणारा वाहक होतील. त्यावेळेस बालपणच्या वयामध्ये ज्ञानग्रहणाची असे नाही का रे. 15-17 वर्षाचा होईपर्यंत ज्ञान मिळवायचं असं. पण मग आपण काय करत होतो, कशात घालवत असो. शहाणे होण्याच्या ऐवजी मूर्खाच्या मूर्खच राहतो. ज्या वयामध्ये अभ्यास करायला पाहिजे त्या अभ्यासाचा कंटाळा येत असतो. 95 वर्षाचा म्हातारा झाला आणि म्हटलं आता 700 गीता श्लोक काय करून टाकतो. आता एक तरी श्लोक पाठवतो जाऊ द्या. म्हणजे भगवंताला विचारलं कृष्णाला, अरे म्हटलं काहीतरी शिक. म्हटलं काय शिकायचं, काही वेद बीद शिकतो की नाही. म्हणलं आहे तू जाऊन त्या वेदाला विचार, तुला कोणी शिकवणार. येण्याची पडू नाही. वेद केला, वेदाला जे ज्ञान दिलं कोणी दिलं, समुद्राला पाणी दिलं कोणी दिलं. तुमच्या पंचदशी मिळत नाही रे. गीतेमध्ये आहे ना 15 अध्याय. जो सर्वांना देतो त्यांना काय म्हणायचं, देव नाही का. मग सूर्याला सुद्धा प्रकाश कोणी दिला, समुद्राला पाणी कोणी दिला, चंद्राच्या ठिकाणी शीतल प्रकाश कोणी दिला. युधादित्य गतन तेजो चंद्रमसी एक श्रुती शृणोतीदम. सुंदर असं आहे ते जग आहे. त्याला व्याप्ती म्हणत असतात. देवाच्या गोळे सर्वस्यच्या हृदय सन्निविष्ट मत्त स्मृती वेदश्च सर्वेद
वेदांत पृथ्वी दैवच. कशा करता हे चाललेलं आहे. पुढे वाचा. ऐतरेयांत परमेश्वर क्रमा वाचून एकदम जगताची उत्पत्ती करतो असे सांगितले आहे. हे पहा, काही ठिकाणी एकाएकी सांगितलेले, एक वाक्यच नाही. म्हणून जगात सत्य नसून जगात काय आहे. पुढे आणखी बरंच वर्णन केलंय. जगताचं मिथ्यात्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. पुढे जगदुत्पत्तीविषयी श्रुती वाक्यांचे तात्पर्य. जगदुत्पत्तीच्या या निरनिराळ्या प्रकारांवरून जगत मिथ्या आहे असे सिद्ध होते. हे पहा, निरनिराळ्या प्रकाराने सांगितलं असल्यामुळे, वेदामध्ये एक वाक्यता नसल्यामुळे ती गोष्ट सत्य नसून काय आहे, मिथ्याच आहे. काही एक वाक्यता नाही ना. पाहिले एक वाक्यता असावे तर सर्व. आंधळ्याने हत्ती पाहिला, एक वाक्यता एक धंजय. एक आंधळा म्हणतो खांबासारखा आहे, एक म्हणतो सुपासारखा आहे, एक म्हणतो दोरासारखा आहे. एक वाक्यता आहे का भिन्नता आहे. दर्शन करावं तसंच आहे. मग एक वेदांत शास्त्र खेरीज करून जगत सत्य मांडणार आहे. फक्त वेदांत शास्त्रात की जगत मिथ्या, ब्रह्म सत्यम जगत आणि जीव ब्रह्म ना पडा. पुढचा अभ्यास केला तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये ब्रह्म ऐक्य नाही बघा. जीव जीवाचा राहतो आणि परमात्मा राहतो. आपल्या वेदांतात देव भक्त दोन्ही आणि मुळीचे संजय गोविंद गोविंद. मग पुढे ऐका करायला हे कोणतं तत्वज्ञान आपल्या वारकरीतात संप्रदायामध्ये. बाकीच्या ह्याच्यामध्ये भेदच कायमच राहतो. भेद निवृत्त होत नाही. आणि आपल्या ह्याच्यामध्ये श्री गुरुच्या उपदेशाने 5 प्रकारचा भेद करतो. कोणते 5 प्रकार होऊन गेला म्हणून आता तरुण परीक्षा झाली. आता कसं नाही, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद. हे सगळे भेद सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला कारणीभूत आहे. तुम्हाला सांगितलं थोडा जरी भेद आला तरी सुद्धा त्याच्यामध्ये द्वैत निर्माण होत असे. पुढे वाचा. जगत म्हणून काही सत्य पदार्थ असता तर त्याची उत्पत्ती परस्पर विरुद्ध अशा अनेक प्रकारांनी सांगितली नसती. ज्या अर्थी अनेक प्रकारे जगद उत्पत्ती वेद सांगतो त्या अर्थी जगद उत्पत्तीच्या प्रतिपादनामध्ये वेदाचे तात्पर्यच नाही. जगत हे सत्य नसून काय सत्य नाही का. खरा हत्ती रंगी डोळ्याला दिसला त्याची एक वाक्यता असते आणि आंधळ्या माणसाची एक वाक्यता नसते. त्याप्रमाणे जगताची आणखी एक वाक्यता नाही. त्या अर्थी जगत हे सत्य नसून काय मिथ्या आहे. मिथ्या मिथ्या म्हणजे काय पुढे सिद्ध करून दाखवणार आहे. या तरंगाचा विषय आहे बघा. कोणता विषय आहे. अद्वैत हे सत्य आहे. द्वैत सत्य की अद्वैत सत्य. अद्वैत हाच वेदांताचा सिद्धांत आहे. अद्वैताचा निराश केलाय महावळगीत नवरोदयला चंड सुंदरवर्तन केलं आहे. पंचदशी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या वर्णनामध्ये आभास म्हटलेला आहे. महावळगीत चांगले 65 मध्ये 35 वाटे जो लपवली जगताला जगताचं मिथ्यात्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. पुढे वाचा. मुमुक्षुने स्वीकारलेल्या जगताचा निषेध करून मुमुक्षुस अद्वैतबोध व्हावा हे तात्पर्य आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपावर मिथ्या जगताचा आरोप केला आहे. आरोपाची भाषा म्हणा. आरोप असो काय. एखाद्या माणसाची चोरी नाही केली तरी चोरीचा काय करतात आरोप करतात. आरोप आहे ना. दोरीवरती सर्पाचा काय आहे. खरोखर सर्प आहे का आरोप केलेला आहे. मग तुमच्या वेदांत सांगतो वेळी तरी काय आहे. 15व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये जगताचा आरोप केलेला आहे. पहिलं काय करायचा जगताचा आरोप करायचा नंतर अपवाद करायचा. सुंदर गोष्ट नाही. आरोप म्हणजे नसलेलं दाखवत बसले त्याला आरोप म्हणतात. मग 15व्या अध्यायामध्ये नाही करायचं. अगोदर जगताचा आरोप करा. ऊर्ध्वमूल मलशाक अश्वत्थम प्रावरव्यम चन्नम अलस्योर्वम प्रसिद्धाच.
झाडाचं रोप केले, त्याला अध्यारोप म्हणत असतात. अनपवाद मध्ये काय करायचं, पुन्हा आणखी ज्या क्रमाने जिना चढत जायचं त्याच क्रमाने जिना उतरत द्यायचा. जर अध्यार नरूपमस्य 2 श्लोकामध्ये अध्यारोप केला. ऊर्ध्वमूलं मदस्यादर्शवर्धम प्रसुद्धा, या 2 श्लोकामध्ये जगताचा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अध्यारोप केला. नरूपमस्य तथोपलब्धते दिष्टोचा संसार नसून तो नित्य आहे, याला अपवाद म्हणतात. 2 प्रकाराने ब्रह्माचं वर्णन करतात. पुढे यास दृष्टांत असा, विनोदाकरिता एकाने शोभेच्या दारूचा हत्ती केला. हत्ती पेटविण्याचे वेळी त्याचे कान व सोंड वाकडे झाले आहेत असे त्यास दिसले. दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितला. तेव्हा जगात हे आहे सांगण्याकरता वेदाचं तात्पर्य नाही. काय सांगण्यामध्ये, जगात हे सत्य नसून मिथ्या सांगण्यामध्ये जगताचं तात्पर्य आहे. तिथे गोष्ट विष्ट ऐकलेली आहे, ते कदम मावली होती, फोटो आहे. मग एखादा पोरगा उशीर आहे, मग ते त्या मुलाला म्हणायचे, बाळ इतक्या लवकर येत जाऊ नये, हळूहळू येत जावा. ताप आलेला होता, म्हणायचे पोटाला हात लावायचे. अरे म्हणला तुझं पोट तर थंड वाटते, म्हटलं थंड पावसा पडला. तेव्हा हळूहळू पाठाला हे म्हणण्यामध्ये तात्पर्य आहे की पाठ सुरू होण्याच्या अगोदर हे म्हणण्यात तात्पर्य आहे. तात्पर्य घडा तसं जगताचा आरोप करण्यामध्ये तात्पर्य नसून नाहीच करण्यामध्ये तात्पर्य आहे. त्याच्याकरता एक प्रेताचा म्हणा किंवा काही म्हणा साहेब दृष्टांत दिला. ते इस्लाम लोकांचे ताबूच असतात, ते पाण्यात नेईपर्यंत सजवत राहतात आणि एकदा पाण्यामध्ये टाकल्यानंतर संपलं. आपल्याकडे नाही का, गणपती शिरवण्याच्या पुढे त्याला पुन्हा नीट करा, असं करा तसं करा, आणि एकदा पाण्यात टाकल्यानंतर कोणी लाट दूर करा. एखादा प्रेत न्यायचा असला म्हणलं, त्यांना फेटाची फार आवड होती, फेटा बांधा करा. ते म्हणलं वाचण्याकरता त्यांना चष्मा लागायचा, चष्मा लावा, गंध लावा, कोटपर्यंत. काही ऊन लागत असली तर प्रेताच्या डोक्यावर काय ठेवतात, छत्री. त्या प्रेताच्या तोंडावरती माशा बसल्या हाल होत तसा, पण हे कोटपर्यंत मसनात नेईपर्यंत. आणि एकदा लाकडं असले की वरून त्याच्यावर याला पण त्याच्यावर उरावर काय ठेवतात. मग प्रेत सजवण्यामध्ये तात्पर्य आहे का नाहीच करण्यात तात्पर्य आहे. तसं हे जगत सांगण्यात तात्पर्य नाही. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा अभाव सांगण्याकरता प्रतात्पर्य आहे. पुढे तरी तो हत्ती उडविणारा माणूस ते नीट करण्याचा प्रयत्न करीत नाही, कारण हत्ती सुंदर करण्याचा त्याचा उद्देश नसून पेटवून देण्याचाच उद्देश होता. म्हणून असं प्रेत नाहीच करण्यामध्ये येत होतं, म्हणून तर लाकडे न्यावे लागत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये चांगली गोष्ट आहे. एक हिंदू धर्मामध्ये दानविधी आहे, बाकीच्या कोणत्या धर्मामध्ये काही नाही. पुरवण्याच्या विधी आहेत. गड्डा करून काय करायचं, पुरवायचं. मग प्रेत सजवण्यामध्ये तात्पर्य आहे, त्याला नष्ट करण्यात तात्पर्य आहे. कारण ते प्रेत तसंच ठेवलं तर दुर्गंधी सुटत. म्हणजे वेळात वेळ त्याला काय केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. तसं हे जगत आहे. बंधाला कारणीभूत कोण आहे, जगत आहे ना. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे माणसाळे वाटाडे आहेत. म्हणून माणसाचं जीवन जसे जात असतं ते सर्व विषय भोगात जातो. विषय गोळा करणे, विषयाचा काय करणे, भोग घेणे. टीका म्हणून नाही. श्रीमंताचं काय असते ते काय वेदांत श्रवण करत असतात का. मग श्रीमंताचं काय भरपूर विषय मिळवायचे, काय मिळवायचे, आणि त्याचा काय करायचा, भोग घेत बसायचा. टीका म्हणून नाही, कीर्तनात नाही सांगायचं. 5 लाखाची गाडी कुठे पुण्यालाच नेत असते, 1 कोटीची गाडी कुठे नेते नवीन पुण्याला. मग श्रीमंत लोक बरं का सत्ताला देणगी देणार नाही, आणि जी गाडी उलटली म्हणजे धर्माला पोचवते. तात्पर्य कशा करता हे सगळं सांगितलं. विषय गोळा करणे आणि काय करणे, त्याचा भोग घेणे.
याच्यातच आयुष्याचा तर तात्पर्य कसं करता येईल? जगताचं स्वरूप कळायला पाहिजे. शब्द स्पर्श रूप रस जय संस्पर्शजा भोगा. करा की श्लोक पूर्ण. दुःख नियमते अत्यंत वत्य कौते जय संस्पर्शजा भोगा दुःख येऊन जय बते अत्यंत कौते अत्यंतवंत कोणते न ते श्रमते. शहाणी माणसं त्याच्यात रमणार आणि आपण त्याच्यात रमतो. विषयवडी बोलले नफा याची कोण करेल. कल्याणाचा मार्ग बाजूला राहतो आणि आयुष्याचा वेळ भलत्या याच्यामध्ये जात असतो. मग सगळ्या आयुष्याचा वेळ चांगल्या कामात खर्च करणार साधक म्हणतात. आणि केवळ विषय भोगामध्ये आयुष्य घालवून विषयी आणि पामार. त्याला विचारलं म्हणलं बरं का मुक्ती भक्ती म्हणलं जीवन हेच मुक्ती आहे. विषयाचा भोग घेणं हेच काय आहे मुक्ती आहे. जाऊ दे आपल्याला. म्हणून जगत हे सुखाला कारणीभूत नसून कशाला कारणीभूत आहे? दुःखाला कारणीभूत. पुढे वाचा. त्याप्रमाणे अद्वैत ब्रह्मज्ञानास प्रतिबंध हे जगत करते. त्याचा अपवाद म्हणजे निराश करण्याकरिता प्रथम जगाचा अध्यारोप केला. जगत सत्य नसल्यामुळे वाटेल त्याप्रमाणे उत्पत्ती सांगितली. वेदात आरोप केलेला आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत नाही. दोरीवर ते सर्प काला तरी नाही. मग सर्प आला करून त्याच्यावर आरोप केलेला आहे. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत काला तरी नाही. दिसते याची वाट काय? याच्याकरता 15व्या अध्यायामध्ये जी संगती लावली ऊर्ध्वमूल मलशाख 7व्या अध्यायापासून आलेल्या पाहिजे. 7व्या अध्यायामध्ये जगताची संगती लावलेली आहे. मया सक्त मना पार्थ योगम जन्मदा असंशयम समग्रम माम याचा ज्ञान ज्ञानम ते सविज्ञानमिदम अक्षाम्य ज्ञातव्य. त्याला विज्ञान असं म्हणतात. काय म्हणायचं? विज्ञान आणि धर्म दोन गोष्टी आहेत. तेव्हा एक विज्ञानाचा विचार आहे. म्हणून 9व्या अध्यायामध्ये सुद्धा विज्ञानाचा काय विचार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जगताच्या उत्पत्तीचा प्रकार आहे. त्याला विज्ञान असं म्हणायचं आहे. आणि धार्मिक मध्ये तर इंग्रजीमध्ये एकाला सायन्स म्हणतात आणि एकाला रिलिजन म्हणतात. रिलिजन म्हणजे धर्म आणि सायन्स म्हणजे विज्ञान. जगत काय आहे? विज्ञान आहे की अलग आहे? त्याचा निराश होत असतो. विचारता निरसलेन प्रपंच सहजे मग तत्वता तत्व उरले ज्ञानी आहे. म्हणजे जगत हे विज्ञान आहे. कोंडा काढून खाली फेकल्याशिवाय दाण्याची उत्पत्ती प्राप्त होऊ शकत. एखादा शेंगण्याची शेंग आहे. मग आपण काय करतो? वरचं टर्फ फेकून देतो आणि आपला घर काय करतो? ठेवतो. त्याप्रमाणे वरचं जे विज्ञान काय करतं त्याच्यात जरा मौज असतात आपल्याला. पुढे आणखी वाचा. संपलं का? एका पंडिताची गोष्ट सांगतात ना, तर काहीतरी ज्ञानेश्वरी वगैरे प्रवचन करून सांगायचे. मग त्याला गोवी वाचायला लावायचे. काय करायला लावायचे? गोवी वाचायला लावायचे. मग तुम्ही गोवी वाचायचा. पंडितजी आपले ते विवरण करायला लागले म्हणजे तो त्या गोवीचं विवरण होईपर्यंत झोप घ्यायचा. आणि मग त्याला सांगितलं विवरण संपलं म्हणजे मग तो जागा व्हायचा. विनोद द्या सोडून मौज असते. वेदांत शास्त्रामध्ये समजलं का आनंदाला पारावार नाही. पण सोड नाहीतर मग काय वाटतं किंवा पाठ संपते किंवा नाही. फार गोड असं चांगला विचार आहे त्याच्यामध्ये. मग ज्ञानेश्वरीमध्ये काय सगळं संगत तरंग आहे ना. ज्ञान आहे, कर्म आहे, भक्ती आहे. सर्वांचा संयोग म्हणजे 9वा अध्याय आहे. मन्मनाभव मद्भक्तो मध्याजी हो मामे वैश्याची युक्ती महात्मा मत्परायणा. भक्तीचा विचार केला आहे, कर्माचा विचार केला. नचमस्त आणि भूताने पश्चिमी वृद्धमुंडाच्या भूत असतो महात्मा भूतो भावना
मया ततमिदं सर्वं जगद्व्यक्तं असं ज्ञान म्हणून तर नव्याज्ञाला फार महत्व आहे. आपल्या संस्थेमध्ये 3 विद्या अध्याय पाठ करून घेतात ना. पहिला एक भक्ती योग म्हणजे 12वा, दुसरा 9वा, तिसरा 15. जेवायच्या वेळेला कोणता अध्याय म्हणायचा? भक्ती योग केव्हा म्हणायचा? असं नाही लागेल. सकाळच्या जेवणाला 15वा अध्याय म्हणायचा आणि रात्रीच्या जेवणाला भक्ती योग म्हणायचा. संगती लागते. पुढे वाचा. वेदात परमात्म्याचे सच्चिदानंद अशा एकच रूपाने जसे वर्णन केले आहे तसे जगताचे केले नाही. याचे कारण जगत म्हणून सत्य पदार्थच नाही. म्हणून वेदाचा अभिप्राय जगत निषेधात आहे, जगत उत्पत्तीत नाही हे सिद्ध झाले. बर का? वेदाचा अभिप्राय कशामध्ये? जगत सांगण्यात नाही, निषेध करण्यामध्ये अभिप्राय आहे. मग ब्रह्माचं वर्णन सांगण्यामध्ये ब्रह्म हे सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे, असंग स्वरूपाचा आहे, निर्विकार आहे, अद्वैत स्वरूपाचा आहे. म्हणून ब्रह्माचं वर्णन करण्यामध्ये वेदाचं हे आहे. आणि जगत सांगण्यामध्ये वेदाचं तात्पर्य नाही, त्याचं निरासात आपण खेळ घेत असतो. त्या खेळामध्ये आपण ग्राह्य कोणाला समजतोय का? आपण जे खेळ घेतला, टरफाला बोलवून घेतला की आतल्या घराला मग त्याच्यामध्ये निराश कोणाचा करायचा असतो? घ्यायचं. टरफलाचा काय करायचा असतो? निराश. आणि आपल्या घराच्या करायचं असतो. एक ग्राह्य आहे, निक आहे, निषिद्ध आहे. तेव्हा ब्रह्म एक ग्राह्य आहे, ते सद्रूप आहे, पुढे चिद्रूप आहे, पुढे आनंद स्वरूप आहे. आणि मरते जगत गेली सर्वच बोलवणार असल्यामुळे टरफलाप्रमाणे शेतकरी नाही का जळ उपनयन करत असतो. जसं गव्हाचं म्हणा किंवा ज्वारीचं म्हणा, त्याच्यामध्ये दाणे एवढं ग्राह्य असतात आणि टरफले काय असते? अग्राह्य आहे. त्याचा मग जगताचा निराश केल्यानंतर स्वस्वरूपाची प्राप्ती होत असते. मग जगत विचार, मग सदा विचार आहे तस्वात जगत जीव परमात्मा. शिष्य महाराज, मग ब्रह्मसूत्राच्या 2ऱ्या अध्यायात सूत्रकार भगवान व्यास आणि भाष्यकार श्री शंकराचार्य यांनी तैत्तिरीय श्रुत्यानुसारच सर्व उपनिषदांचा अभिप्राय सांगितला आहे, तो का? नंतर तुम्ही निरनिराळ्या प्रकाराने त्याची संगती लावली. एक उपनिषद नंतर 3 पदापासून सृष्टी आहे, एक उपनिषद नंतर 5 पदापासून आहे, आणि एक उपनिषद नंतर बुद्धावाचून सृष्टी निर्माण आहे. आता त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी आणि पंचमहाभूताचा विषय का घेतला? 3 पदापासून झाले असं का सांगितलं नाही? त्याला असं आहे मंद जिज्ञासा. पंचमहाभूतापासून संगती चांगली लावता येते, म्हणून पंचमहाभूतापासून सृष्टी निर्माण झाली. त्यांच्या ग्रंथामध्ये मायेपासून आकाश निर्माण झालं, आकाशपासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून आप म्हणजे पाणी, आणि पुणे पृथ्वी, क्रमाने असं जावं. कारण कशा करता क्रमाने जर सांगितलं, एखाद्या माडीवर जायचं असेल मग उड्या मारत जायचं का? मग कसं जायचं? एक पोरगा होता, खाली पडलं. त्याला विचारलं, म्हणलं तू खाली कसा काय पडला? नाही म्हणलं, उडी मारल्यानंतर खाली कसं पडावं लागतं शिकण्यासाठी. मग क्रमाने मनुष्याला वर जाता येतं. पाणी आता आमचं गेलं आहे, एकदम उडी मारून जाता येते एका क्रमाक्रमाने. तसं एक क्रमाने पुढे आकाश, प्रत्येकाचा निराश, पुढे पृथ्वीचा निराश, पुढे पाणी, पाण्याचा निराश, पुढे आपाचा निराश, पुढे वायू, आणि वायूचा निराश म्हणजे आकाश, आणि आकाशाचा निराश म्हणजे माया, आणि मायेचा निराश म्हणजे ब्रह्माचा. कारण माया हे सुद्धा खरी नसून कार्याकर्ता मानलेली आहे. पुढे
श्री गुरु तो मंद जिज्ञासूकरिता सांगितला आहे, कारण उत्पत्ती वाक्याचा पूर्वी सांगितलेला अभिप्राय लक्षात न येता उपनिषदात निरनिराळ्या प्रकाराने जगताची उत्पत्ती सांगितली. हे पाहून उपनिषदांचा आपापसात विरोध आहे अशी मुमुक्षुस भ्रांती होऊन उपनिषदांवर विश्वास राहणार नाही, म्हणून ती भ्रांती निवृत्त करण्याकरिता तात्पर्याने सर्व उपनिषदांमध्ये एक रूपाने जगद उत्पत्तीचा प्रकार सांगितला आहे. पाचच गाड्यातला अधिकारानं जसा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्यांना सांगावं लागत असं. सर्वच सर्वाचे अधिकारी नसेल. सर्वांनाच 50 पैकी 50 मार्क मिळते का? म्हणजे जसा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे आणखी त्या अधिकाराला अनुरूप सांगावं लागत नाही का? एकदम सांगतो हे प्रभावाची बोल नाही का? साधारण काही विद्यार्थी काही नाही झटकन बोल बसवतात. काही लोकांना एक एक 2-2 दिवस लागले. पांडुरंग एक दिवस दिला ते सांगायचे. खरे म्हणायला लागले, म्हणलं तुझा बोल बसला नाही तर म्हणला बाबा पुष्कळ प्रयत्न केला पण बसतच नाही. अरे म्हणलं मग बसेपर्यंत काय कर, रियाज करत करू. सर्वांना सरळ सांगून जमत नसे. कुणालाही प्रत्येकाचा अधिकार सर्वसामान्य एक रूप असतो का भिन्नता असते? भिन्नता असते. नाही व्यवहारामध्ये आपण पाहतो ना ते टिळकांचे उदाहरण. टिळकाने एकदा वाचलं की संपलं, पुन्हा वाचण्याचं काय नाही. काय बुद्धिवान असले पाहिजे. स्वामी विवेकानंदाची गोष्ट सांगतो. एकदा त्यांनी पुस्तक वाचलं जसंच आहे तसंच मानून घ्या त्यांच्याकडे, अशी बुद्धी होती. त्या बुद्धीचे प्रकार असतात. नाहीतर कापुराच्या वाटेने उजळले ताईच समाप्ती, अशी बुद्धी असते. जाऊ दे. म्हणून मंदाधिकाऱ्याकरता 5 प्रकाराने आणि विवरण करून जगताचे मिथ्यात्व सिद्ध केलं आहे. पुढे दुसरे असे की ज्यास केवळ विचाराने यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही त्यास लय चिंतनास त्या जगद उत्पत्तीची क्रमाचा उपयोग व्हावा हे होय. ज्याला यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही त्याला क्रमाक्रमाने काय सांगायचं असेल. एकदम सांगितलं तर लहान मुलाला जर जेवायला घालायचं असेल तर मोठ्या माणसासारखं, मोठ्या माणसाची गोष्ट आहे नाही का? काय काय माणसं जिलबी असली तर ती काय करते, हाताने तुकडा बिकडा पाडत उचलायचं तोंडात जाता काय. जे एका माणसाने जिलबी भरपूर खाल्ल्यावर काही नाही मग तुकडा बिकडा काही नाही, आली जिलबी गेली. आणि पुढे एका जिलबी बरोबर काय गेली मासे गेली. मग असा करायला लागला. शेजारच्या माणसाला लवकर उठून आणि जो गेला बघा दाराजवळ गेला तर जे बोकलं परात भर जिलबी पडली आणि त्याच्या तशीच होती. जिलबी तर बापाने कसं मी कसं करता हे सांगितलं. अधिकारानुरूप आणि साधू संतांनी काय केलेलं आहे. अर्भकाचे साठी पंथी आधी तसे संत जगी सर्वांना सर्व उपदेश करतात बाबा. ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे. पुढे ज्या क्रमाने जगताची उत्पत्ती सांगितली त्याहून उलट क्रमाने लय चिंतन करावे. मनुष्य ज्या क्रमाने जिना चढतो त्याच्या उलट क्रमानेच तो खाली उतरतो. त्या म्हणून नाही का 5 प्रकाराने सांगण्याचं कारण काय? संगती चांगल्या रीतीने लागू पाहिजे म्हणून त्याप्रमाणे सांगितलं आहे. साध्य एकच आहे पण अधिकारामध्ये भिन्नता होते. म्हणून तर माणसाचे प्रकार केले आहे. त्याच्यामध्ये पामर वेगळा, विषय वेगळा, साधक वेगळा आहे का नाही. त्यांच्या शरीरावरून वेद केले की त्यांच्या वासनेवरून केले. आम्हालाच शरीर काही असतं नाही का. जो व्यवहार करू नये तो व्यवहार करतो. कोणत्या संज्ञेला प्राप्त होतो पामार.
केवळ विषयामध्ये रमतो, कोणत्या संज्ञेला प्राप्त होतो विषय. आणि जो आणखी या विषयाचा त्याग करून ब्रह्मप्राप्तीची इच्छा करतो त्याला साधक म्हणायला. आणि ज्याला ब्रह्मरूपता प्राप्त झालेली आहे त्याला काय म्हणायचं? सिद्ध पुरुष म्हणायचं. हे सगळे त्याच्यामध्ये प्रकार पडत असतात सिद्ध पुरुषामध्ये. काही काही आपल्या स्वरूपानी मध्ये गजानन महाराज सिद्ध पुरुष, ते तुमचे शिर्डीचे कोण साईबाबा सिद्ध पुरुष, त्या गजानन महाराजांच्या गोष्टी सांग सिद्ध पुरुष होते. म्हणून तर त्यांचा जय जयकार होत असतो. म्हणजे सिद्ध अवस्था आहे. ज्ञानेश्वर महाराज सिद्धांचा सिद्ध भेट मिळाला. इथं किती सिद्ध होऊन गेले? 84 सिद्ध होऊन गेले. अजूनही कोणीतरी असेल आपल्याला काय माहिती, त्याच्याकडे काय पाठी लावली आहे काय सिद्ध आहे. पण आनंदीला कोणी ना कोणीतरी सिद्ध असतो. लोक त्याला ओळखत नाही, तो प्रश्न सोडत नाही. 84 सिद्ध मंदिराचे नावच आहे. म्हणून मंदिर म्हणजे सिद्धेश्वर मंदिर असे पुराण स्थान आहे. पुढे असं त्याप्रमाणे लय चिंतनाने अद्वैत ब्रह्माचे ठिकाणी बुद्धी स्थिर होते. त्या लय चिंतनाचा प्रकार सुरेश्वराचार्यांनी पंचीकरणात सांगितला आहे. तो प्रकार थोडक्यात सांगतो. म्हणून काय झालेलं आहे, क्रमाक्रमाने बुद्धी स्थिर झाली पाहिजे. आपल्याला आणखी सहजासहजी का प्राप्त होत नाही त्याचा अर्थ आहे आपली बुद्धी चंचल आहे आणि ती स्थिरच आहे नाही का. दररोज आता संगत होतो. तुमच्या गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये ज्या मनावर त्या साम्य योग करायचा म्हणलं ते मन कसं आहे? चंचल आहे मन कृष्ण प्रमाती बलवान तस्याम्य क्रम म्हणणे आहे. सुंदर असं वर्णन केलं आहे. पाण्यावर कुठं घर बांधता येतं का? पाणी स्थिर आहे का? स्थिर आहे. त्याप्रमाणे मनाच्या ठिकाणी अस्थिरपणा असल्यामुळे तुम्ही सांगितलेला वेळ साम्य योग सिद्ध होऊ शकत. योग स्वयाप्रोक्त साम्येन मधुसूदना येतस्यान पश्याने चंचलत्वात् स्थितीं स्थिरा. म्हणलं मन कसं चंचल मन कृष्ण प्रमाती बलवट दृढ असे विशेषण देऊन त्याचं वर्णन केलं. साधं साधं आहे का मोठ्या मोठ्या माणसाला पालत पाडत असे. किती विद्वान मनुष्य असू द्या, डायबिटीज जरी झाला तरी सुद्धा श्रीखंडावर ताव मारतो. आणि माणूस ताव मारेल काय मोठं विषय. आम्ही एका ठिकाणी होतो देवाला गेलो होतो विष्णू मंदिरामध्ये आपलं. तिथे श्रीमंताचं जेवण मग तिथे श्रीखंड आणलेला होता. एक आमच्या शेजारी ग्रस्त होता शिकलेला मनुष्य चांगला BA पास झालेला. तो म्हणला मला डायबिटीज आहे, इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवण करता येईल. म्हटलं काय करता? त्याला काही नाही झालं. पुढे जेवायला बसलो. मग नेहमीप्रमाणे श्रीखंड वाढला. त्याने कोणत्याच पदार्थावर हात न लावताना कशावर ताव मारला? श्रीखंडावर. आणि इकडे म्हणतो मला काय आहे आणि ताव कोणावर मारतो? बरं ते नुसतंच हे नाही वाढा वाढा वाढता किती वाढायचं मला नाही तरी मारायचं नाही तरी मारायचं. श्रीखंड दृष्टांत आपला काय झाला. म्हणून विषयापासून वृत्ती आवरणं सामान्य गोष्ट नाही. त्याचं संयमन करावं लागलं. डायबिटीस हे सुद्धा माणसं आयुष्य पूर्ण करतात कारण त्यांच्या ठिकाणी संयम आहे. काय आहे त्याच्याकरता हे चाललेलं आहे. अधिकाराचा प्रकार येते. पुढे शुद्ध ब्रह्म जगतास कारण नाही. जगताच्या उत्पत्तीचा विचार करावयाचा म्हणजे प्रथम हे जग कोठे व कसे उत्पन्न झाले याचा विचार करणे आवश्यक आहे. जगत उत्पत्ती संबंधी विचार करू गेले तर असंग शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होते असे म्हणता यावयाचे नाही. आता जगात विचाराचा विचार सदा विचार येतच. जीव विचार, जगत विचार, मोक्ष विचार, बंध विचार हे सगळे विचाराच्या कक्षात आहे. प्रत्येकाची विभिन्न जीवाच्या बाबतीमध्ये प्रत्येकाची एक वाक्यता नाही. जगताच्या बाबतीमध्ये परमाणु आरंभित नाही एक म्हणत असतो. प्रकृतीचा परिणाम संख्ययोग म्हणतो.
आणि मायाचा परिणाम वेदांत शास्त्रामध्ये बंधामध्ये सुद्धा 21 दुःखाचा ध्वंस त्याला नैयायिक लोक बंध म्हणत असतात. मोक्षामध्ये आपला वेदांत शास्त्र वेगळा. प्रत्येकाच्या आणखी तत्वामध्ये सुद्धा एक निर्णय नाही. कोणी 16 तत्व मानतो, कोणी 7 मानतो, कोणी 3 मानतो, कोणी 2 मानतो. वेदांत शास्त्र एक म्हणते, एकमेव द्वितीयम निरानास्ति, एक परमात्माच आहे तद्वितीय. ऐसा याचा अनुभव विश्वदेव, सगळा विश्व पूर्ण दिवस आहे. पण प्रत्येकाची एक वाक्याच आहे का भिन्न भिन्न मत आहे. प्रत्येकाचा एकमेकाला जमतं का. भाजपचं मत वेगळं, काँग्रेसचं मत, आणि त्याच्यात पुन्हा राष्ट्रवादी, पुन्हा काँग्रेस नाही का, एक शिवसेनेचं मत वेगळं, विभिन्न मत आहे. पण वेदांत शास्त्रामध्ये जगात सत्य नसून काय, द्वैत मिथ्या आहे ना, अद्वैत काय सत्य आहे. पुढे यास दृष्टांत असा की ज्याप्रमाणे सडीक शुद्ध तांदूळापासून किंवा फोलपट काढलेल्या कोणत्याही बीजापासून अंकुरोत्पत्ती होत नाही, तसेच केवळ पुरुषापासून पुत्रादी उत्पन्न होत नाहीत. आता जगत संघात, जगत कोणापासून झाला. शास्त्र सांगते एक परमात्माच आहे. तसं कोणी माता काय करता, त्याने काय एकटा एक मनुष्य राहत होता. तो भेटला, लहान मुलाला घेऊन आला. का म्हणलं तुम्ही ते एकटेच राहत होते आणि मूल काय, मुलाची संगती लावण्याकरता तो काय झाला, गृहस्थाश्रमी झाला असला. नाही म्हणला मी गृहस्थाश्रमी झालो नाही. मग मुलाला ज्या अर्थी नाही का शुद्ध ब्रह्मापासून जर विचार करायला लागलो, ज्या अर्थी जगत नावाचं मूल दिसते त्या अर्थी माया काय केली पाहिजे. बिना माया तो म्हणायला लागला नाही. म्हणला वडील तेवढे होते, नाही नव्हतीच. वरच्या बदला काय झाला. मग मुलाच्या संगती करता दोन काय करावं लागते. जसं जगत संगती करता एक ब्रह्म, दुसरी कोण माया. पुढे त्याप्रमाणे असंग, अक्रिय, अविकारी शुद्ध ब्रह्मापासून जगत उत्पत्ती होणार नाही, ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. तात्विक दृष्टीने ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थच नाही. मग त्या संबंध तरी कोणाचा होणार, कोणाचाही नाही. म्हणून ते असंग आहे, नित्य एकरूप आहे म्हणून अविकारी आहे, व्यापक आहे म्हणून अक्रिय आहे, अविद्यादी पदार्थांचा संबंध लागत नाही म्हणून नित्य शुद्ध आहे. अशा नित्य शुद्ध बुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होत नाही. हे खरे असले तरी प्रत्यक्ष दिसते, याची वाट काय, असा प्रश्न पुढे. म्हणून ब्रह्मापासून जगत, ब्रह्माचे हे अवस्थित होता असंग स्वरूपाचे, तिथं संघच नाही कोणाला. पुन्हा कसं आहे, निर्विकार आहे. त्याचप्रमाणे व्यापक आहे, अद्वितीय स्वरूपाचा आहे. अशा ब्रह्मापासून बरं का जगत उत्पत्ती होऊ शकत नाही. दगडाला कुठं अंकुर फुटत असतं का. ते काय शेंगदाणा आहे का त्याला अंकुर फुटायला. पाण्यात किती दिवस तिला दगड राहिला तरी जसा तसं नाही, पाण्यातच नाही. बघा भाताबरोबर कुठे गेला, तांदळामध्ये दगड आहे. पुढे बाईने तांदूळ भात केला, त्यावेळेला दगड कुठे गेला, उष्ण पाण्यात गेला तरी जसा बरं. पुढे बाईने काय भात म्हणा वाढला, दुसऱ्याला भाताबरोबर कुठे गेला, दगड पोटात गेला, पचला का जसाच्या, आणि पुढे पडला कसा. जसाच्या तसा. म्हणून ब्रह्म कसा आहे जसाच्या तसा, त्याच्यापासून काही होऊ शकत नाही. मग जगात दिसते याची वाट काय, याचं उत्तर आहे वाचा. मायेचा स्वीकार करणे अवश्य आहे. अशा अडचणींमुळे पुत्रादी कार्याच्या सिद्धीकरिता ज्याप्रमाणे पुरुषास एक स्त्री मानावी लागते, त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी काहीतरी माया म्हणून एक पदार्थ माना, नवे मानलाच पाहिजे. तुमची इच्छा असो नसो,
दुसरे भीक मागणारा पोरगा होता. अधिकारी म्हणला भीक मागतो तुला आई वडील नाही का? त्याने सांगितलं म्हणला वडील तेवढे होते आई ना. अरे वारली का तुझी आई? नाही म्हणलं नव्हतीच. माया काय केली पाहिजे? तुमची इच्छा असेल का पुढे त्या वाचून जगताची व्यवस्थाच लागणार नाही. बरे माया मानावयाचीच ठरली म्हणजे जगातील बऱ्या वाईट पदार्थांची व बंध मोक्षाची नीट व्यवस्था लागेल. अशी ती सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त अर्थात त्रिगुणात्मक अशीच मानली पाहिजे. तुमच्या गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये आहे. किती गुणाचे आहे माया? 3 गुणाची. सत्वगुण कोणचा, रजोगुण कोणचा आहे, तमोगुण कोणचा? त्रिवीर भावी सर्व मोहितम नाभिजानाति आहे का नाही? सत्वगुणाचा बंध कोणता, रजोगुणाचा बंध तद्ध सत्वम निर्मलत्व प्रकाशकम मनामयम सुखसंगेन बंधाते ध्यानसंगेन रजोरागात्मकम विद्धि तृष्णासंग संबंध तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंग तमस्तु ज्ञानजम विद्धि मोहनम सर्वदेहिना प्रमादालस्य निद्रावे. सुंदर वर्णन करणारा तुमच्या गीतेतला 7वा अध्याय त्याच्या गुणाचा. अधिक वर्णन जास्त पाहिजे तर 14व्या अध्यायामध्ये काही गुणाचं वर्णन करणार आहे. रजोगुण तमोगुण वगैरे सगळं देवा कशा करता हे सगळं सांगितलं. माया काय करावी लागते, मानावीच लागत आहे. आणखी मायाचं वर्णन संपलं का? काय आणखी मायाचा विचार. ते म्हणलं आम्हाला आवडत नाही. आता तुम्हाला आवडो घ्या. कारल्याची भाजी कशी लागो पण खाल्ली काय घ्यावी अधिक विचार कधी करू.